मोठी बातमी आहे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लवकरच महायुती सामोरी जाणार आहे। तर ओबीसी बाबत कोर्टाचा निर्णय झाल्यावरती निवडणुका सुद्धा घेतल्या जातील। सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास तयार असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आणि त्यामुळे आता राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची देखील शक्यता आहे। विधानसभेच्या ऐतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये या संदर्भात सकारात्मक भूमिका सध्या बघायला मिळते आहे। विधानसभेमध्ये महायुतीने घवघवीत यश संपादन केलं आणि त्यानंतर आता या निवडणुका सुद्धा होऊ शकतात। साम टीव्हीवर या क्षणाची मोठी बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आता होण्याची शक्यता आहे। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गणेश कवडे देत आहे। गणेश, आपण बघतोय महायुतीने मॅजिक फिगर गाठलेली आहे, मात्र यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा लवकरच होतील असं सांगितलं जात आहे। नेमकं काय माहिती मिळते या संदर्भात? नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून आहेत त्या रखडलेल्या पाहायला मिळत आहेत आणि जर विशेष करून जो आहे तो ओबीसीच्या संदर्भामध्ये आहे ते कोर्टात प्रलंबित आहे। मात्र कोर्टात हा लवकरच निकाल लागल्यानंतर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासंदर्भात आहे ती महायुती सक्रिय असल्याचं पाहायला मिळते, कारण की कालच मिळालेल्या विधानसभा निवडणुकीमधलं घवघवीत यश आणि या यशामुळेच कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील घवघवीत यश मिळू शकतं आणि याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या अवघ्या काही महिन्यांमध्ये लागण्याची शक्यता आहे ती सूत्रांकडून वर्तवली जाते। त्यामुळे लवकरच या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे ती महायुती तयार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। मात्र आता आपण बघू शकतोय स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत महायुतीची सकारात्मक अशी भावना दिसते।